हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. एक बल्लेगिरी गाव, बाबाजी म्हणजे नाथ परंपरेतले आहेत. ते दुसऱ्या गावात राहतात, परंतु गाववाल्यांना माहीत नाही, त्यांना ज्ञान नाही. त्यांना जसं कोणी सांगतं तसं ते मानतात संतांचं. तर त्याने तिथे जून महिन्यात 41 दिवस ते ठेवलं होतं तप. शेकोटीमध्ये बसणं, 5 अग्नी लावतात चारही बाजूला आणि मध्ये बसायचं असतं 3 तास. तो 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत बसायचा आणि मग चिलीम ओढत बसायचा. आपलं बसून चिलमी मागे चिलमी, चिलमीवर चिलमी. असं म्हणतात की 80,000चा सुल्फा प्यायला तो आणि अजून त्याचे साथीदारांनी, गावातले लफंगे टाईप जे होते ते. आणि त्यात 7-8 लाख रुपये दान मिळाले होते. तर तो काय करत होता, आम्ही एक फिल्म बनवली होती त्याची. तो जसे पण क्रिया करायचा, तो काय करत होता, मोठ्या मोठ्या जटा होत्या त्याच्या शरीरावर, केवळ एक लंगोट नेसला होता. पूर्ण शरीरावर बादलीत राख घोळून पाण्यात पूर्ण शरीरावर लेप करत असे. पूर्ण चेहऱ्यावर, कमरेवर, पायावर. आणि 5 अग्नी पेटवले जायचे, 5 शेकोट्या वेगवेगळ्या, आणि मध्ये बसायचा. जेव्हा पूर्ण पेटायच्या ना त्या गोवऱ्या आणि मग धग लागायला सुरुवात व्हायची, तेव्हा मध्ये जाऊन बसायचा. आणि ज्या त्याच्या मोठ्या जटा होत्या लांब लचक, अजून पण त्यात काय काय बांधून ठेवलं होतं, केस वगैरे, तर त्यांना बादलीत, राख असलेल्या बादलीत पाण्यात पूर्ण आत घालून आणि त्याला पूर्ण ओलं करून आणि गुंडाळलं डोक्यावर बसला. आता गोवऱ्यांची आग, गोवऱ्या आणि ते कोळसे पेटल्यानंतर आपोआप त्यांच्यावर राख जमायला लागते आणि त्या राखेत इतकी रोधक शक्ती असते, रेजिस्टन्स पॉवर असते अग्नीला, तर ती आपोआप रोखायला लागते. आता हळूहळू तो अग्नी मंद होऊ लागतो. अर्ध्या तासानंतर आपोआप त्यावर राख जमू लागते आणि मग त्याने सगळी ओली राख लिंपून लावलेली, मड प्लास्टर करून ठेवल्यासारखी, आता ती आत नाही येऊ देत, आत नाही जाऊ देत. आणि मग तो जिथूनही अधिक धग लागून ते वाळले जायचे, तर तो ते केस मोकळे करायचा शेपटासारखे आणि हे असं मागे लटकवायचा. आणि ज्या बाजूला पण उष्णता जाणवत होती त्या बाजूला असे मारायचा डोक्याने. ते शेपटासारखे सारे त्याने भिजवले राखेत. असे तो 3 तास घालवायचा. आणि बायका, गावातले भोळे बाबडे त्याची प्रदक्षिणा करायचे. आता नौका पार होईल, हा तर तुमचे संकट वाढवत होता. तर इथे काय सांगतात, सट दर्शन सट बेक कहावे बहुविध धुंधुंद और मुचावे. असं दिसतंय की मोठा पराक्रम करतोय जून महिन्यात. तर तसं बाहेर नाही उभं राहावत हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये. आणि हा तर बिलकुल बाहेर बसलाय. आणि असा विचार करतात, यांनी तर खूप काही मोठं केलं, मोठा पराक्रम केलाय. सट दर्शन सट बेक कहावे बहुविध धुंधुंद और मचावे. तीर्थ व्रत करे तरबीता वेद पुराण पढ़त है गीता. 4 संप्रदा 52 द्वारे जिनो नहीं निज नाम विचारे. और माला घाल हुए हैं मुक्ता ये सटदल उवा बाई बकदा. म्हणतात माळा घातल्या 4 गळ्यात, बाबाजींचा वेश केला, याने काय मोक्ष झाला. और सटदल उवा बाई बकदा. उगीच भंकसबाजी करतात, यांच्याकडे यथार्थ ज्ञान नाहीये. और वेद पुराण पढ़त है गीता. गीतेत कुठेही हे लिहिलेलं नाहीये की हे नाम तुम्ही जपता, हे करा. गीताजी आणि वेदात हे कुठेही नाही लिहिलेलं. जो हठयोग तुम्ही करता तो करा.
मग ते वाचल्याचा काय फायदा झाला तुम्हाला? बैरागी बैराग न जाने, बिन सतगुरु नहीं चोट निशाने। 12 बाट बिटंब बिलोरी, सट दर्शन में भक्ती ठगोरी। हे षटदर्शनी जे साधना करतात त्यांच्यात जीवननाशक साधना आहेत. ही भक्ती फसवी आहे, फसवणारी भक्ती आहे ही. और बैरागी बैराग न जाने, यांना वैराग्य माहीतच नाही. वैराग्य घर सोडण्याने नाही, आत्म्यात असते. परमात्म्याच्या प्रती विशेष ओढ सगळ्या विकारातून आपोआप दूर होईल, ते आहे वैराग्य. और बिन सतगुरु नहीं चोट निशाने, सद्गुरूंशिवाय ते यथार्थ मंत्र मिळणार नाहीत. निशाण्यावर बाण लागणार नाही तर उद्दिष्टपूर्ती होणार नाही. सन्यासी 10 नाम कहावे, शिव शिव करे न संशय जावे। निर्वाणी निकच निसारा, भूल गए ये ब्रह्म द्वारा। यांना ब्रह्मपर्यंतचेही कोणते ज्ञान नाही. सुन सन्यासी कुल क्रमनासी, बग में प्योंदी भूले धोंदी। छल सिद्धर की भक्ति ना कीजे, आगे जवाब कहो क्या दीजे। जंगम जैनी फोकट फैनी, नाम न चीना गुरु गुणहीना। नगन निराशा तन कुतरासा, पशु प्राणी स्वान समानी। आता म्हणतात जंगम जैनी आणि फोकट फैनी यांच्याजवळ कखही नाहीये, जे साधना करत आहेत, शास्त्रविधी सोडून करत आहेत. और नाम नाची ना गुरु गुणहीना, म्हणजे नाम योग्य नाम मिळाले नाही, पूर्ण संत त्यांना भेटले नाहीत, म्हणून गुरुजींकडून मिळणारे जे गुण होते त्यापासून वंचित राहिले, त्यांना ज्ञान नाही मिळाले. वेद पुराणी कथा कहानी, पढ़ पढ़ भूले अर्थ न खुले। यो भी वेदा है, भूले रोगी हृदय के रोगी, कान चरावे भस्म रमावे। ये भी वेदा है। और कहते हैं वेद पुराणी कथा कहानी, पढ़ पढ़ भूले अर्थ नहीं खुले। यांनी वेद वाचले, पुराण वाचले, गीता वाचली, म्हणतात यांची गोष्ट वेगळीच बनवली यांनी. जे गूढ रहस्य होते ना समजू शकले, ना अर्थ समजू शकले. जसे गीताची अध्याय नंबर 7 आणि श्लोक नंबर 18 मध्ये हा आपल्या साधनेला स्पष्ट करत आहे. अनुत्तम आहे, निकृष्ट आहे माझी, कारण ना जन्ममृत्यू अर्जुन तुझा समाप्त होईल ना माझा. माझ्या शरणी राहशील तर युद्ध करावे लागेल. गीताची अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 5 व 7 मध्ये म्हटले आहे, तू मला मानणारा होशील तर मला प्राप्त करशील. माझी भक्ती कर आणि युद्ध पण कर, मला प्राप्त होशील. त्याच्या शरणात जायचं आहे, परमशांती पाहिजे तर 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात म्हटलंय की सर्वस्व भावाने त्याला शरण जा, त्या परमेश्वराच्या कृपेने तुला परमशांती प्राप्त होईल आणि सनातन परमधाम प्राप्त होईल. तर म्हणतात यांना अर्थ कळले नाहीत. वाचलं पण अर्थ नाही कळले. यांनी अनुत्तमचा अर्थ अतिउत्तम केला, सगळा बट्ट्याबोळ केला. आणि 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात व्रज म्हणजे जाणे असते, यांनी येणे केले की माझ्या शरणी ये. श्रीकृष्णाच्या शरणी तर पहिल्यांदाच अर्जुन म्हणत आहे 2ऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकात की मी तुम्हाला शरण आहे, तुमचा शिष्य आहे, माझ्या बुद्धीने काम करणे बंद केले आहे, माझ्या हिताचे जे आहे ती गोष्ट मला सांगा, मी काय करू. तो शरणी पहिलाच आला होता. आता 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात हे अर्थ करतात की माझ्या शरणी ये, तर पहिलेच त्याच्या शरणात आलाय तो. हे म्हटलंय की सर्व धर्मान परित्यज्यम माम एकम शरणम व्रज, त्या एक सर्व शक्तिमानाच्या शरणी जा. व्रज म्हणजे जाणे असते. तर म्हणतात वेद पुराणी कथा कहानी, पढ़ पढ़ भूले अर्थ न खुले। यो भी वेदा है, वेदे से भेद अलहदा। आता बैरागी सन्यासी सेवड़े, तन पर छार लगावे हैं। ये 500 नार 2500 लड़के, धुन धुन धार मजावे हैं। आता म्हणतात वैरागी आणि संन्यासी साधू हे सगळे शरीरावर राख लावतात आणि घर सोडून दिलं, संन्यास घेतला, निघून गेले. आता परमात्मा म्हणतात की 500 नार 2500 लड़के, ये धुन धुन धार मचावे हैं। एक नारी त्याग दीनी, 5 नारी गैल बे। पाया ना द्वारा मुक्ती का, सुखदेव करी वो सैल बे। एक सुखदेव नावाचे ऋषी झालेत. म्हणतात त्यांना पण सत्साधनेशिवाय मोक्ष प्राप्ती झाली नाही. तुम्ही तर जाता घर सोडून,
तुमच्या मुलांना सोडून, पत्नीला सोडून की हे भक्तीत अडचणी आणतात, जंगलात गेले, पर्वतावर गेले, आणि सुखदेव तर आकाशात जात होता, स्वर्गात. आणि जर धक्के खाऊन भगवान भेटला असता तर तुमच्यापेक्षा जास्त धक्के तो खात होता, स्वर्गापर्यंत पोहोचला होता, आणि तरी पण नाही भेटला. एक नारी त्याग दिनी 5 नारी गैलवे. एका स्त्रीला भक्तीतील अडचण जाणून सोडून तू जंगलात निघून गेला तर तुझ्यासोबत 5 अडचणी अजून आहेत. काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार यांना सोडून दे बाबा, तेव्हा तू वैरागी होशील. एका स्त्रीला सोडून देण्याने मात्र तुझ्या अडचणी संपणार नाहीत. आता काय सांगतात? घर सोडले, जंगलात जाऊन बसला, एक दिवस उपाशी राहू शकतो, दुसरा दिवस मुश्किलीने काढू शकतो, तिसऱ्या दिवशी मग वाटी घेऊन गृहस्थाच्या दारात जावे लागेल, दे माई दे माई धक्के खात. आता परमात्मा म्हणतात, जंगलात राहशील तर गारा पण पडतील, थंडी पण वाजेल, गरमी पण जाणवेल, तर त्यासाठी झोपडी पण बांधली या ऋषींनी. घर सोडून गेला, ही सगळी व्यवस्था करावी लागली. थंडी उन्हापासून पण वाचवण्यासाठी जुगाड करावं लागलं. कोणी गुहा बनवली, कोणी काही करतो, आणि सगळे काही घरात बनवलेलं आहे. आपली भक्ती पण कर, मुलांकडून पण करवून घे, मार्गावर लाव, मूळ उद्देश समज. 2 पोळ्या पोटापुरत्या भगवानाने दिल्या आहेत, पुढे पण व्यवस्था करेल तुमची. आपण विसरलो, आईच्या गर्भात पण भगवानाने दिले, आता बाहेर पण तोच देईल. एकावेळी एका स्त्रीला मूल होत नव्हतं. एक साधू संत तिथेच राहत होते मठात. मठ असायचा पूर्वी दूर गावापासून. तर त्याने म्हटले, माई तुला मूल होईल, पहिला मुलगा जो तुला होईल तो मला दे. ठीक आहे महाराज, पक्के वचन दे. म्हटली पक्के वचन देते. त्याला तेव्हा दे जेव्हा तो थोडा नासमज असेल, समजायला लागण्यापूर्वी मला दे, पालन पोषण कर त्याचे 1-2 वर्ष, जास्त नाही, आणि तोपर्यंत तुला अजून मूल होईल, दुसरा मुलगा, तेव्हा मला दे. असेच झाले. तो पहिला मुलगा त्याला दिला, तो साधूला दिला. दुसरा मुलगा झाला, 2 कन्या झाल्यानंतर आता त्या साधूने कशासाठी डिमांड केली होती की पहिला मुलगा मला दे, की म्हातारपणी हा माझी सेवा करेल. मी म्हातारा झालो की हा मुलगा, आणि याला लहानपणापासून घेतलं तर घरवाल्यांमध्ये मोह नाही होणार, याला माहीत नाही पडणार कोण माता पिता आहेत याचे. तर अशा दृष्टिकोनाने त्याने त्या मुलाला 14-15 वर्ष मठातून बाहेर येऊ दिलं नाही. आणि मठात ज्या स्त्रिया जायच्या पूर्वी पद्धत होती, म्हाताऱ्या कोताऱ्या जायच्या, मुलीला नव्हते जाऊ देत असे. आणि स्वतः गुरुजी जे होते गावातून भिक्षा मागून आणायचे, शिष्यांना येऊन वेगळेच ठेवायचे की यांनी संसाराच्या भावनांमध्ये वाहत जाऊ नये, या दोष नको यायला या दृष्टिकोनाने. एक दिवस तो म्हातारा आजारी पडला. महात्माजी चालू फिरू शकत नव्हता. तर त्याने म्हटलं, बाळा जा भिक्षा मागून आण, तुला भूक लागली असेल, मला इतकी भूक नाही आहे, तुला तर नक्की भूक लागली असेल. असं कर, या गल्लीत जा समोर, आणि समोरच्या गल्लीत 2 घरं सोडून जे 3रं घर आहे तिथून भिक्षा आण, अजून कुठे जाऊ नकोस. आणि तेच घर होतं त्याच्या आपल्या आईवडिलांचे, म्हणून त्याने सांगितले की तिथेच जा, कुठे त्याच्या मनात शंका नको यायला. तो गुरुच्या आज्ञेप्रमाणे सरळ तिथं पोहोचला. आता त्याने भगवे कपडे घातले आहेत, पीठ मागायला झोळी घेतली आहे, काठी हातात घेतली, आणि जाऊन म्हणाला, माई भिक्षा दे. आता त्या माईने म्हटलं तिच्या मुलाला, तरुण होती ती मुलगी, 13-14 वर्षांची होती, की जा मुली बाबाजीला भिक्षा देऊन ये. तिने पाहिलं नाही कोण येते. ती पीठ घेऊन आली आणि त्या झोळीत घालू पाहत होती. ती मुलगी होती तरुण, तिचे जे स्तन होते दुधाचे छोटे छोटे होते, कपड्यातून बाहेर दिसत होते. आता त्या संताने म्हटले, त्या भक्ताने म्हटले ह्या गुरुच्या शिष्याने,
त्याला काय होतं, त्याच्या गुरुजींना फोड झाला होता छातीवर याच स्थानावर, आणि तो मोठा झाला होता, जाड इतका लांब, आणि खूप दुखत होते. गुरुजी रडत बसायचे खूप वेळपर्यंत. औषध जडीबुटी पहिले असे होते की औषध पहिले दुःख दुप्पट करायचे, मग परिणाम करायचे. तर ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोर आले मुलाच्या, की गुरुजी खूप दुःखी झाले होते एका छोट्या फोडाने. या मुलीला, बहिणीला तर 2 आहेत आणि जास्त मोठे आहेत. त्याने म्हटले, बहिणी तुझे हे फोड आहेत, आश्रमात ये, गुरुजी ठीक करतील, त्यांच्याकडे औषध आहे, तू तिथे ये. तर ती लागली शिव्या द्यायला, मूर्खा तुला लाज नाही वाटत, तू तुझ्या बहिणीचे फोड ठीक कर, तू असं कर. 36 शिव्या ऐकवल्या त्याला. आता तो गोंधळात पडला की बहीण का अशी बोलत आहे. तेव्हा तिची आई आली. आवाज ऐकून म्हणू लागली, बाबा काय गोष्ट आहे. बाबाजी काय झालं मुली, काय म्हटलं महात्म्याने. तर हा दुष्ट म्हणत आहे, ये तुझे फोड ठीक करीन आश्रमात. तर त्याने म्हटले, माई माझ्या गुरुजींना फोड झाला होता छातीवर, हा असा फोड. त्यांना तर खूप दुखत असायचं. मी तर त्यांना असं म्हटलं की बहिणी तुला पण त्रास होत असेल तर ये तिथे. तेव्हा तिच्या आईने म्हटलं, बाबाजी. तेव्हा तिने जाणलं की हा भोळा भगत आहे, याला काही माहिती नाही सारी कहाणी. तिने म्हटलं की महाराजजी, ही मुलगी आहे माझी, आणि आता तिचं लग्न होईल, हे फोड नाही आहेत. हिचा विवाह होईल, विवाह झाल्यावर तिला मूल होईल, आणि मूल जेव्हा होईल तेव्हा या स्तनांमध्ये दूध आहे, त्या मुलासाठी यासाठी दिले आहेत भगवानांनी की त्या मुलासाठी दूध येईल, त्यात दूध, यातून पिईल तो. मग त्या महात्म्याने विचारले की माई कधी होणार हिचा विवाह, मुलीचा, बहिणीचा. म्हणाले की बाळा अजून ही लहान आहे, 1-2 वर्षांनी तिचा विवाह करू, मग मूल 1-2 वर्षांनंतर मूल पण होईल. म्हणाला, अच्छा. तर भगवानाला इतकी चिंता आहे की तिच्या गर्भात मूल राहील, बाळ बाहेर येईल, मग ते दूध भगवान हिच्या स्तनात पाठवेल. म्हणाला, हो ठीक आहे माई, आणि निघून गेला तिथून. आणि त्याने झोळी तिथेच फेकून दिली, जी मागण्यासाठी घेऊन ठेवली होती सोबत. नाही, भिक्षा घेऊन गेला, तिथेच फेकून परत आला. परत ती फेकून आला तर गुरुजींनी विचारलं, बाळा काय झालं, भिक्षा नाही आणलीस. म्हणाला, नाही गुरुजी, परमात्मा अशी अशी गोष्ट ऐकली आहे भगवानाची की मूल बाहेर येण्याआधी त्याच्या दुधाची व्यवस्था करतो. म्हणाला, काय गोष्ट झाली. तर मग गुरुदेव, आता आपण आपल्या भोजनाची चिंता करू तर आपल्यासारखा नालायक नाही. जेव्हा आपण त्याच्यासाठी बसलो तिथे फेकून आलो मी झोळी, स्वतःहून देईल भगवान. बाबाजीने विचार केला, अच्छा नालायक कुठून भेटला, हा मला भुकेने मारेल आणि स्वतः पण मरेल. आता त्याला विश्वास नव्हता, पण बालकाला गोष्ट दृढ झाली. तसे मागचे संस्कार पण असतात, अशा प्रकारच्या गोष्टींवर विश्वास होतो. तो बसला एकटा जाऊन, बाबाजी लाचार, तो चालू नव्हता शकत. त्याच्या तोंडाकडे बघून म्हणाला, बाळा जा उचलून आण ती झोळी. म्हणाला, नाही गुरुदेव, अजून तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकीन, पण ही नाही ऐकणार मी. आता त्या गावात, नगरात माहीत पडले की बाबाजी आजारी आहेत. महात्मा तर आजारी आहेत, आणि नालायक शिष्य झोळी पण रस्त्यात फेकून आला. तर प्रत्येक अशी गोष्ट पसरली गावात. तर कितीतरी घरात, 10, 15, 20 घरांनी काय विचार केला, पोळ्या बनवा पटापट. भोजन तयार केले, खीर तयार केली, आणि हे सगळे उत्तम भोजन, भाजी बनवली, दूध पोळी घेऊन निघाले. तिथे पोहोचले. महाराजजी माहीत पडले होते भक्त. तिथे झोळी वगैरे फेकून आला, पिशवीत पीठ नाही आणले, म्हणून आम्ही भोजन बनवून आणलंय, खीर पण, खिचडी पण, घ्या खा. बाबाजींनी विचार केला, बाबा चला पोळी तर खाऊ आधी, जशी खाल्ली जाईल. ये बाबा तू पण खा. बसून खाऊ लागला. म्हणाला, बघा इतक्यात दुसरा आला, इतक्यात तिसरा आला, अजून लाईन लागली, 20 आले अजून असं जेवण घेऊन. पोळी आणली बाबाजी, पोळी आणली. तेव्हा त्या बाबाजीचे डोळे उघडले की हे तर अजबच झालं. भगवान जर इथे असं देत आहे आणि आपण तर अजून मागतच फिरतोय. तेव्हा तो म्हणाला, भगवानाने 4 वर्ष आधी ॲडव्हान्स आपली व्यवस्था केलेली आहे, तर काय आज नाही त्याच्या आपण लक्षात. तर पुण्यात्म्यांनो, हे उदाहरण आहे. आपला इतका विश्वास बसत नाही. आपण केवळ कर्म करायचं, कारण की आपण त्याच्या योग्य झालो की आपण करू शकतो, आणि मग त्यावर विश्वास करा.
मग बघा, आता जसं कबीर परमात्माजी होते, ही गोष्ट खूप मोठी आहे, परत ऐकवतो. आपले कापड विणायचे जो पगार मिळत होता त्यातून आपल्या परिवाराचं पोषण करत होते. परमात्म्याचा आपला परिवार कोणता नव्हता. मानलेले 2 मुलगे होते, मुलगा व मुलगी, 2 मुले होती ज्यांना मृत जीवित केले होते कोणत्या कंडिशनवर. आणि आई वडील होते, ते पण त्यांचा जन्म नव्हता, परमात्मा स्वतः येऊन प्रकट झाले होते. नीरू आणि नीमाने केवळ त्यांना उचलून घेऊन आले होते बालरूपात. पालन पोषणाची लीला झाली होती. तर ते 4 सदस्य अजून होते आणि एक परमात्मा त्यावर आपली गुजराण करत होते. आणि बाकी जे उरत होते ते पण पुण्यासाठी लावत होते. मग कोणी खोट्या चिठ्ठ्या पाठवल्या होत्या. 18 लाख व्यक्ती आले होते ॲज अ गेस्ट. तर परमात्म्याने त्या 18 लाखांना 3 दिवसांपर्यंत मोहन भोजन खायला घातले होते. म्हणतात, कल्पे कारण कौन है कर सेवा निकाम, और मन इच्छा फल देऊंगा जो पड़े मेरे ते काम. बोलो सतगुरुदेव. सत साहेब. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनाहार कबीर परमेश्वरजी आहेत, जे आपले पूज्य देव आहेत, आपले इष्ट देव आहेत. हे परमात्मा प्रत्येक युगात येतात आणि प्रत्येक युगात येऊन वाट चुकलेल्या आत्म्यांना परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाची ओळख करून देतात. कलियुगात हे परमात्मा सन 1398 संवत 1455 ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला काशी शहर, ज्याला बनारस देखील म्हणतात, काशी शहरात एक लहरतारा नावाचा तलाव होता. त्या तलावात उमललेल्या कमळाच्या फुलावर, एक कमळाच्या फुलावर येऊन परमात्मा एक नवजात बालकाचे रूप धारण करून विराजमान झाले होते. त्या परमेश्वराचा जन्म कोणत्याही मातेच्या उदरातून होत नसून ते स्वयंभू आहेत, अजन्मा आहेत. त्यांचे शरीर आहे परंतु शुक्रम अकायम ऐसनाविरम आहे. यजुर्वेदातील अध्याय नंबर 40 मधील मंत्र नंबर 8 मध्ये कबीर मनीसी शुक्रम अकायम ऐसनाविरम, हे कबीर परमेश्वर, मनीसी म्हणजे विद्वान पुरुष, कबीर विद्वान म्हणजे सर्व सृष्टीतील सर्व रचना जाणणारा, कारण की या सर्वांचा रचेता तेच आहेत. ते सहज शरीर आहेत परंतु त्यांची आपल्यासारखी काया नाहीये. शुक्रम अकायम आहेत ते, त्यांचे शरीर नाड्यांच्या जोडणीतून बनलेले नाही, ते स्वयंभू आहेत. आणि 4ही वेद प्रमाणित करतात की हे परमात्मा जेव्हा शिशुरूप धारण करून प्रकट होतात, त्यांच्या पालन पोषणाची लीला कुमारी गायींकडून होते. आजपासून 600 वर्षांपूर्वी परमात्मा आले होते, सतलोकातून गती करून आले होते, नवजात बालकाचे रूप धारण केले होते. त्यावेळी एक नीरू आणि नीमा नावाचे पती पत्नी होते. नीरू पती होता, नीमा त्याची पत्नी होती. ते निस्संतान होते आणि परमात्म्यांना त्या तलावामध्ये प्राप्त करून आनंदित होऊन त्यांना घरी घेऊन गेले. 25 दिवसांपर्यंत परमात्म्यांनी काही सेवन केले नाही. चिंतित त्या नीमाने आपल्या इष्ट देवतांकडे प्रार्थना केली. परमात्म्याच्या कृपेने तिथे परमात्म्याच्याच प्रेरणेमुळे भगवान शंकर तिथे आले एका साधू वेशात. नीमाला
रडण्याचे कारण विचारले तेव्हा परमात्मा कबीरजी जे नवजात बालकाच्या रूपात होते, 25 दिवसांच्या बालकाची लीला करत होते, त्यांच्याशी संभाषण झाले. भगवान शंकर आणि परमेश्वर पूर्ण ब्रह्म कबीरदेव यांचे. तेव्हा परमेश्वर कबीरदेवजी म्हणाले की तिला सांगा की कुमारिका गाय घेऊन या आणि तिला तुमच्या हाताने आशीर्वाद द्या, ती दूध देईल. ते दूध मी पिईन आणि तसेच झाले. तर पुण्यात्म्यांनो, ज्या लीला परमात्मा करतात आणि ज्याचे पुरावे वेदात विद्यमान आहेत, तर ते सर्व पुरावे परमात्मा कबीरजींवरच सत्यापित होतात. इतर कोणत्याही देवाला ज्यांची आपण इष्ट मानून पूजा करायचो त्यांच्यावर वेदात वर्णित जी परमात्म्याची लीला आहे एकही पुरावा सत्यापित होत नाही. त्या परमेश्वराने येऊन आपल्याला सांगितले की तुम्ही जे मूळ ज्ञान विसरून गेलेले आहात, तुम्ही परमात्म्याशी अपरिचित आहात. ज्यांना तुम्ही परमात्मा समजून पूजा करता ते भगवान नाहीयेत, ते ईश नाहीत, स्वामी नाहीत. भारतवर्षात कोणाची पूजा आपण करायचो? भगवान विष्णू आणि भगवान शंकराची. त्यांना परमात्मा 600 वर्षांपूर्वी सांगत असत की हे पूजा करण्यायोग्य नाहीत, हे परमात्मा नाहीत, यांना इष्ट दैवत म्हणून पूजणे हे तुमचे अज्ञान आहे, हे प्रभू नाहीत. तर त्यावेळच्या आपल्या धर्मगुरूंनी एवढा विरोध केला परमेश्वरांचा की हा खोटारडा आहे, हा कपटी आहे, ब्रह्मा विष्णू महेश भगवान नाहीत असे सांगत आहे, याच्या गोष्टी ऐकू नका. आणि असे देखील म्हणू लागले की हा मुसलमान आहे. परमात्मा म्हणायचे की मी ना हिंदू आहे ना मुसलमान, आम्ही तर मनुष्याला जाग करण्यासाठी आलो आहोत. आम्ही आहोत पूर्ण रहमाना, पूर्ण परमात्मा आहोत. परंतु अज्ञानामुळे परमात्म्याचा खूप तीव्र विरोध केला गेला. परमेश्वर म्हणायचे की हे ब्रह्मा विष्णू आणि शिव, ज्यांना तुम्ही सर्वेश्वर महेश्वर आणि मृत्युंजय म्हणता, अजरामर म्हणता, आपण म्हणता की यांचे माता पिता नाहीत. तेव्हा परमात्मा कबीरदेवजी म्हणायचे, कबीर साहेब, ते विणकर कबीर साहेब, की हे नाशवंत आहेत, यांचा जन्ममृत्यू होतो आणि हे भगवान नाहीत. आता पुण्यात्म्यांनो, आपले जे सद्ग्रंथ आहेत, शास्त्र आहेत, जसे 4ही पवित्र वेद आणि पवित्र श्रीमद भगवद्गीता आणि पवित्र सूक्ष्म वेद, जी सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे, त्याच्याशी आपण अपरिचित आहोत. त्याची तर आपल्याला माहितीच नव्हती. या 4 वेदांना आणि श्रीमद भगवद्गीतेला तर आपण शिरोधार्य मानतच राहिलो आहोत. आणि त्याचबरोबर 18 पुराणांना देखील आपण विशेष आदराच्या दृष्टीनेच पाहतो. आणि आपले गुरुजन असं म्हणत असत की जे आपण ज्ञान देत आहोत ते पुराणांमध्ये प्रमाणित आहे की ब्रह्मा विष्णू महेश हे सुप्रीम पॉवर आहेत. हे तिघेही सृष्टीचे निर्माण, सांभाळ आणि संहार करतात. यांचे कोणते मातापिता नाहीत. त्यावेळी परमात्म्याच्या या सत्याला, परमात्म्याच्या या सत्यवाणीला त्या अज्ञानी गुरूंनी खोटे सांगून आपल्याला स्वीकार करू दिले नाही. आणि कारण की काय कारण होते की सर्व सद्ग्रंथ संस्कृत भाषेत होते. संस्कृत शिकण्याचा केवळ एकाच वर्गाला अधिकार होता, म्हणजे ब्राह्मण वर्गाला, आणि इतर लोक संस्कृत शिकू शकत नव्हते. तर आपल्या पूर्वजांनी जे काही आपले गुरु म्हणजे ब्राह्मणांकडून ऐकले, कारण की ते संस्कृत बोलत असत, मग संस्कृत वाचून सांगत असत की आम्ही या पुराणात असं वाचलं, त्या पुराणात तसं वाचलं, वेद हे सांगतात,
गीतेत असं लिहिलंय. मग ते संस्कृतमध्ये बोलून हिंदीमध्ये अनुवाद करत असत, समजावत असत. तर आपले पूर्वज अशिक्षित होते. त्यांनी ही गोष्ट त्यांच्या ह्या व्याख्येला, अज्ञानाला खरं मानलं की कबीरजी संस्कृत भाषा जाणत नाहीत. त्यामुळे ते पुराणांबद्दल जाणून घेऊ शकत नाहीत, शास्त्र समजू शकत नाहीत. त्यामुळे हे कबीर परमेश्वरजी श्री विष्णूजी, श्री शिवजी, श्री ब्रह्माजींना नाशवान म्हणत आहेत. आणि त्यामुळेच हे त्यांना प्रभू म्हणत नाहीयेत. आणि ही गोष्ट प्रत्येक मनुष्याच्या मनात बसली की कबीरजींना संस्कृत येत नाही म्हणून हे वेद आणि गीतेबद्दल समजू शकत नाहीत. त्यामुळे ते खोटे बोलत आहेत. पुण्यात्म्यांनो, एक हरियाणामध्ये एक कडोली गाव आहे. कडोली, खरखोदाजवळ, जिल्हा सोनीपतमध्ये. कडोली गावातील एक जाटचा मुलगा, त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली. त्याचे निश्चलदास नाव होते आणि लहान वय होते त्याचे 10-12 वर्षांचे. त्याच्या मनात संस्कृत भाषा शिकण्याची प्रेरणा निर्माण झाली आणि सद्ग्रंथ मीही जाणून घ्यावेत आणि इतरांनाही ते समजावून सांगावेत आणि निस्वार्थ सेवा करावी, या उद्देशाने त्याने नकली ब्राह्मण असल्याचे सर्टिफिकेट बनवून घेतले गावातून. गावात पूर्वी जमीनदारच प्रमुख असायचे त्या काळी. ते अशिक्षित असायचे आणि त्यात त्याने स्वतःच लिहिले की हा निश्चल अमुक अमुक गाव कडोली हा ब्राह्मणाचा मुलगा आहे. एक सर्टिफिकेट करून घ्यायला लागायचे. ते करून घेऊन तो पोहोचला काशी विद्यापीठात आणि त्या आधारे त्याने प्रवेश मिळवला आणि खूपच चांगली ब्रिलियंट केस झाली. प्रत्येक इयत्तेत बाजी मारायचा, पहिल्या नंबरावर फर्स्ट यायचा. तर प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य जे होते त्यांना या मुलाबद्दल विशेष ओढ निर्माण झाली की खूप हुशार मुलगा आहे. आणि त्या काळी शिक्षण जे संस्कृत भाषेचे शिक्षण, याचा उद्देश काय होता की केवळ मनी मेकिंग करणे. जसे वर्तमानात डॉक्टरांचे कोणतेही शिक्षण घ्या, जसे डॉक्टर की म्हणा किंवा इंजिनिअरिंग करतात किंवा कोणी टीचर होतात, तर ते रोजीरोटीसाठीच उद्देश असतो. याचमुळे ब्राह्मण जात जी आपल्या मुलांना शिकवत असे की बाबा हा आपली रोजीरोटी कमवेल, जागोजागी जाऊन पाठ वगैरे वाचून आणि कथा ऐकून आपल्या मुलांचं संगोपन करेल. तर जेव्हा त्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं, निश्चल दासाचं जाण्याची अनुमती मागितली आपल्या प्राचार्यांकडे आणि आशीर्वाद मागितला की गुरुदेव आशीर्वाद द्या, तुमचा शिष्य सफल व्हावा त्याच्या कार्यात. आता त्या प्राचार्यांना वाटले की खूपच हुशार मुलगा आहे, ब्राह्मणाचा मुलगा आहे आणि त्या प्राचार्य म्हणजे प्रिन्सिपलची मुलगी विवाहयोग्य होती. तर ते प्रिन्सिपल त्या मुलाला म्हणाले की बाळा, काय तू गुरुदक्षिणा देणार नाहीस? निश्चलदास म्हणाला की गुरुदेव माझ्याकडे देण्यासारखे काय आहे, एका गरीब ब्राह्मणाचा मुलगा आहे. तर प्राचार्य म्हणाले की तू माझी एक गोष्ट मान्य कर, मी माझ्या मुलीचा विवाह तुझ्याशी करून देऊ इच्छितो आणि नाही म्हणू नकोस, ही गुरुदक्षिणा समज माझी. आता तो धर्मसंकटात अडकला. आता सत्य समोर येईल, घरचे लोक मान्य करणार नाहीत, ते ब्राह्मण ऐकणार नाहीत, पेच प्रसंग निर्माण झाला एक नवीन. तेव्हा त्याने सत्य सांगितले की गुरुजी, मला तुम्हाला एक सत्य सांगायचंय की मी ब्राह्मण नाहीये, मी कडोली गावचा जाट आहे. माझी इच्छा होती की मी संस्कृत भाषा शिकावी, सद्ग्रंथांचा अभ्यास करावा आणि मोफत सेवा करावी.
आज गुरुदेव माझ्यासमोर हे धर्मसंकट उभे राहिले. मी तुमच्या मुलीशी विवाह करू शकत नाही. आता या गोष्टीमुळे ते खूप नाराज झाले. ते प्रिन्सिपल, त्यांनी त्याला बरेच खडे बोल सुनावले आणि शाप दिला की तुला ताप येईल, तुझ्यात की नाही अंगात ताप भरून येईल दररोज. आणि दुसरी अशी प्रतिज्ञा करवून घेतली की तू ना संस्कृत भाषेत बोलशील किंवा ना कुठलं पुस्तक लिहिशील. संस्कृत भाषेचा तू कुठेही वापर करणार नाहीस. तो म्हणाला, ठीक आहे गुरुदेव, जे तुम्ही म्हणाल ते. तर निश्चल दासने ग्रंथ जरूर वाचले पण भाषेचा वापर नाही केला. मग ते निश्चल दासजी दादू पंथात जाऊन आदरणीय दादू साहेबजी, ज्यांना परमात्मा भेटले होते, त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांच्या पंथात जाऊन तिथे दीक्षा घेऊन तिथे त्यांच्या रीतीने साधना करू लागले. मग त्यांनी ज्याप्रमाणे सद्ग्रंथ जाणले होते त्याचे निश्चल ग्रंथ नावाने त्यांनी एक पुस्तक बनवले आणि संत लँग्वेजमध्ये लिहिले, दोह्यांमध्ये. परंतु ते देखील दासांनी वाचले होते. निश्चलदास देखील हे सद्ग्रंथ समजू शकले नाहीत. आता सांगण्याचा मतितार्थ हा आहे की त्यावेळी संस्कृत शिकण्याचा अधिकार एकाच वर्गाला होता, ब्राह्मण. आणि याच कारणामुळे अशी दशा झाली आहे की आपण आपले सद्ग्रंथ समजू शकलो नाही. हा अंधकार पसरलाय. आता पुण्यात्म्यांनो, आदरणीय धरमदासजी परमेश्वर कबीरजींचे शिष्य होते. खूप मोठे सावकार होते, धनवंत व्यक्ती होते. बांधवगड मध्य प्रदेशचे रहिवासी होते आणि परमात्मा प्राप्तीची एक विशेष ओढ होती. आपले जे हिंदू धर्मानुसार गुरु देखील केलेले होते, रूपदास नाव होते त्यांचे, त्यांच्यानुसार साधना करायचे. परमात्मा त्यांना भेटले, सत्याशी परिचित केले, जसे की ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86 आणि मंत्र 26 आणि 27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 32 मंत्र 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20 मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96, 96 मधील मंत्र 16 ते 21 पर्यंत पुरावा आहे की पूर्ण परमात्मा कबीरदेव आहेत आणि ते वरती तिसऱ्या मुक्तिधामात सतलोकात राहतात, रितधाममध्ये, सतधाममध्ये. तिथून गती करून येतात आणि दृढ भक्तांना, चांगल्या आत्म्यांना भेटतात. त्यांना आपल्या तत्वज्ञानाची ओळख करून देतात, तत्वज्ञान समजावतात. ते कबीरदेव आहेत, त्यांचे नाव कबीर आहे. आपल्या त्या गुणाच्या आधारे ते परमात्मा धर्मदासजींना भेटले. त्यांना मग या तत्वज्ञानाची ओळख करून दिली. आता धर्मदासजींनी परमात्म्याला पाहिले सतलोकात, सतखंडात. त्यांच्या आत्म्याला घेऊन गेले 3 दिवस आणि 3 रात्र. धर्मदासजी बेशुद्ध पडून राहिले. त्यांचे शरीर बेशुद्ध होते. आत्म्याला वर घेऊन जाऊन सर्व ब्रह्मांड दाखवले, स्वतःच्या सामर्थ्याची प्रचिती दिली. जेव्हा धर्मदासजींना परत सोडले तेव्हा ते म्हणाले, आता धर्मदासजी आधी तर वकील झाला होता, त्या अज्ञानाचा, मग जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी भगवानाला पाहिले आणि ब्रह्मा विष्णू महेशाची काय स्थिती आहे, कुठे ते राहत आहेत, तेव्हा परत येऊन परमात्म्याच्या चरणावर पडले. प्रभू, आपले ज्ञान अद्वितीय आहे. परमेश्वरा, तुम्ही स्वतः परमात्मा आहात. आता तर दासाने जाणले आहे, डोळ्यांनी पाहिले आहे. हे परमात्मा, आजवर आम्हाला जे ज्ञान दिले गेले, हे सांगून दिले गेले की वेदात आणि पुराणात लिहिले आहे, यावरून सिद्ध होते की हे पुराण आणि वेद खोटे आहेत. यामध्ये सत्य नाही, कारण तुम्ही आहात परमात्मा. आणि आम्हाला परमात्मा सांगितले गेले पुराणात की ब्रह्मा विष्णू महेश आहेत, की असे लिहिले यांनी. तेव्हा परमेश्वर म्हणाले होते, वेद कतेब झूठे नहीं बाई, झूठे हैं जो समझे नाही. वेद कतेब तर त्यांची यथार्थता
सांगतात ब्रह्मा विष्णू महेशांची जे सत्य आहे ते तर लिहिलं आहे त्यामध्ये, परंतु हे समजू नाही शकले की ते खोटे आहेत. वेद आणि पुराणात कुठेही असे लिहिलेलं नाही आहे की ब्रह्मा विष्णू महेश भगवान आहेत. त्यांच्याविषयी स्पष्ट लिहिलं आहे की हे भगवान नाहीत आणि हे अविनाशी नाहीत तर नाशवान आहेत. आणि तुम्ही सांगत होतात की यांचे मातापिता नाहीत, यांचे मातापिता देखील लिहिले आहेत पुराणांमध्ये. आता हे धर्मदासांच्या पचनी नाही पडले की पुराणात तर लिहिलं आहे की हे विद्वान पुरुष आहेत, ब्राह्मण लोक, आपले गुरु यांनी तर सांगितले असते कधी, हे तर संस्कृत जाणतात. तेव्हा परमात्मा त्याला म्हणाले की बघ, अशा अशा या पानावर लिहिले आहे आणि ते त्यांना नेऊन दाखव त्या ब्राह्मणांना. परंतु एखादा निष्पक्ष व्यक्तीच याचा निर्णय घेऊ शकतो. तर परमेश्वर कबीरजींना ओळखून कोणी एक ब्राह्मण माणूस जो पुण्यात्मा होता त्यांनी स्वीकारले होते की तुम्ही जे म्हणत आहात ते सत्य आहे आणि पुराणात असेच लिहिलंय. तेव्हा परमेश्वरजी धरमदासजींना म्हणाले की तू असं कर. पुण्यात्म्यांनो, बघा की जेव्हा भगवान स्वतः परमात्मा आणि आपल्यासारख्या तुच्छ जीवांसाठी ते कसे इथे राहत असतील, कसे भटकत असतील, आणि आपण अज्ञानात एवढे माखलेले आहोत, डोळ्यांनी पाहिलेले आहे भगवानांना की कबीर इज गॉड, आणि हे समोर उभे आहेत हे भगवान, आणि तरीही त्यांना अज्ञानामुळे त्या पवित्र आत्म्याला हे स्वीकारू शकत नाहीयेत मनापासून की पुराणात खरंच हे लिहिलं असेल. परंतु नाकारत देखील नव्हते, म्हणत होते की हो, तुम्ही जे म्हणत आहात ते अगदी खरं असेल, बरोबर आहे अगदी तुमचं, तुम्ही तर मालक आहात. परंतु अंतर्मन त्यांचं अजूनही कमकुवतच होत. तेव्हा परमेश्वर म्हणाले की तुम्ही या शंकेचे निरसन करून घ्या. एक सर्वानंद नावाचे ब्राह्मण होते, चारही वेद, गीतेचे आणि पुराणाचे मर्मज्ञ म्हणून नावाजलेले होते. ते परमेश्वराला शरण आलेले होते, तत्वज्ञानाशी परिचित झालेले होते. त्यांनी कबीर परमेश्वरांची जी आहे भक्ती स्वीकारलेली होती, उपदेश घेतलेला होता. सर्वानंदांची माता शारदा देवी होती, ती देखील भगवानांशी परिचित होऊन त्या आधीच नामजपावर लागलेली होती. इतर ब्राह्मणांनी त्यांना आपल्या जातीतून बाहेर केले होते की हे एका धानकाचे शिष्य झाले आहेत, एका विणकराचे शिष्य झाले होते, आणि आपण थोडेसे सेट पण तेव्हा होतो जेव्हा आपली आक्कड कमी होते. तर सर्वानंद जे परमात्म्याचे शिष्य झाले होते ते वेद, कतेब आणि गीता तर वाचतच असत, संस्कृत येत होते त्यांना. तर धरमदासांच्या शेजारी बसवले सर्वानंदांना की बाळा वाचून दाखव यांना संस्कृतमध्ये जी जी मी पाने सांगितली होती त्यामध्ये काय लिहिले आहे. हे सर्वानंद त्यांना ऐकवत आहेत आणि धरमदासांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. आणि ते म्हणू लागले की तुमची कमाल झाली ब्राह्मणांनो, तुम्ही तर बट्ट्याबोळ करून ठेवलात. आता बघा, सर्वानंद देखील ब्राह्मण होता. ब्राह्मण सोय जो ब्रह्म पछाणे. नकली ब्राह्मणांनी त्या ओरिजिनल ब्राह्मणाला रिजेक्ट केले जेव्हा त्यांच्या लक्षात आले की भगवान कोण आहे. तर काय दाखवले? श्री ब्रह्मा विष्णू महेशांबद्दल परमेश्वर काय सांगत होते, जे सत्य आढळलं आणि आज तेच आपल्या समक्ष हा दास सांगत आहे. परमात्म्याने सांगितलेले ज्ञान तुम्हाला समजावत आहे. प्रथम तर हे दाखवूया की ब्रह्मा विष्णू महेश अविनाशी नाहीयेत, यांचा जन्म आणि मृत्यू होतो. हे नाशवंत आहेत. बघा, श्रीमद देवी भागवत, गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित आहे. सचित्र मोठा टाईप फक्त हिंदी, गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित. संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिम्मनलाल गोस्वामी यांच्या 123 पृष्ठावर आपण येऊया. 123 पानावर आणि 3रा स्कंध. हे बघा, 123 पानावर भगवान विष्णू आपल्या मातेची स्तुती करताना म्हणत आहेत, तू शुद्ध स्वरूपा आहेस. ही देवी दुर्गा श्री ब्रह्मा विष्णू महेश यांची माता आहे. भगवान विष्णू म्हणत आहेत, तू शुद्ध स्वरूपा आहेस. हा संपूर्ण संसार तुझ्यापासूनच उत्पन्न झालाय. मी ब्रह्मा आणि शंकर, आम्ही सर्व तुझ्या कृपेमुळे विद्यमान आहोत
आमचा आविर्भाव म्हणजे जन्म आणि तिरोभाव म्हणजे मृत्यू. आमचा तर जन्म आणि मृत्यू होत असतो. केवळ तूच नित्य आहेस, जगत जननी आहेस, प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. स्पष्ट झाले? हे तिघेही स्वीकारत आहेत की आमचा जन्म आणि मृत्यू होतो. भगवान शंकर म्हणाले, देवी, जर महाभाग विष्णू तुमच्यापासून उत्पन्न झालेत तर त्यांच्यानंतर उत्पन्न झालेले ब्रह्मा देखील तुमचे बालक झाले. मग मी तमोगुणी लीला करणारा शंकर काय तुमचे बालक नाही? अर्थात मला ही उत्पन्न करणारी तूच आहेस शिवे. संपूर्ण संसाराची सृष्टी करण्यामध्ये तू खूप चतुर आहेस. या संसाराच्या सृष्टी, स्थिती आणि संहारामध्ये तुझे गुण नेहमीच समर्थ आहेत. त्याच तीनही गुणांपासून उत्पन्न आम्ही ब्रह्मा, विष्णू आणि शंकर नियमानुसार कार्य करण्यासाठी तत्पर असतो. रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमोगुण शिवजी हे तीनही गुण आहेत आणि केवळ नेमलेली कार्यच करू शकतात. ज्याच्या जे भाग्यात आहे तसेच देऊ शकतात. हा यांचा सिद्धांत आहे. या पवित्र श्रीमद देवी भागवताने 4 कॉन्सेप्ट्स क्लिअर केल्या आहेत. नंबर 1, ब्रह्मा, विष्णू, महेश नाशवंत आहेत, यांचा जन्म आणि मृत्यू होतो. नंबर 2, दुर्गा यांची माता आहे. आणि नंबर 3, हे रजगुण ब्रह्मा आहे, सद्गुण विष्णू, तमोगुण शिवजी आहेत. आणि चौथे हे केले की हे केवळ नियमानुसार कार्यच करू शकतात. ज्याच्या भाग्यात जे पापपुण्य आहे केवळ तेच देऊ शकतात. त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. आता दाखवतो तुम्हाला की ब्रह्मा, विष्णू, महेश हे ईश नाहीत, भगवान नाहीत. तुम्हाला शिवपुराण दाखवतो बघा. यांनी गीता प्रेस गोरखपूरमध्ये जो अनुवाद केलाय त्यामध्ये बरीच तथ्य लपवून ठेवली, तरीही सत्य लपू शकलं नाही. परंतु आमच्याकडे एक पुस्तक उपलब्ध आहे ज्यामध्ये मूळ पाठ देखील आहे, पूर्ण संस्कृत देखील लिहिलेलं आहे त्यात शिवपुराणाचे. आणि त्याचबरोबर अनुवादकर्त्याने अनुवाद देखील केला आहे, जसा श्रीमद भगवद्गीतेचा अनुवाद केलेला आहे. यासोबतच संस्कृत आहे आणि त्याच्याबरोबर हिंदी आहे. खूप चांगला केला आहे. तर आता काय झालंय की पुराणांचा यांनी जो अनुवाद केलाय गीता प्रेस गोरखपूरवाल्यांनी, आता त्यांनी केवळ हिंदीच लिहिलंय आणि पुराणातील मूळ संस्कृतशी आपण अपरिचित राहिलो. तर जे काही त्यात लिहिले आहे ते आपण खरे मानले. पण जे ठीक अनुवाद करता विद्वान होते त्यांनी योग्य अनुवाद केला असेल, पण त्यांनी बरीचशी तथ्य लपवली. आता जसे श्रीमद भगवद्गीता आम्ही स्वतः पाहिली आणि वाचली तर त्यात बऱ्याच त्रुटी आढळल्या. यांनी अनुत्तमचा अर्थ अतिउत्तम करून टाकला, व्रजचा अर्थ जाणे असतो तो येणे करून टाकला, जेव्हा की गीताजींच्या बोलण्यात श्रीकृष्णाचा काही रोल नाही, त्याच्यात प्रवेश करून ब्रह्म बोलत आहे हे ते समजू शकले नाहीत. त्यामुळे फिरून फिरून श्रीकृष्णजींना सुप्रीम मानून त्या आधारे गीताजींच्या अर्थाचा अनर्थ करून टाकला. आता पुण्यात्म्यांनो, उपकार आहेत परमात्म्याचे की ही जी गीता देखील आता केवळ हिंदीत अनुवादित येऊ लागली होती आणि काही दिवसांनी गीताजींच्या ओरिजिनल संस्कृतची आपण पूर्णपणे अपरिचित होऊन गेलो असतो. आणि जे त्यांनी भलतेच भरून ठेवले आहे त्या केवळ हिंदीमध्ये, ते तर कुठे आसपास देखील नाही आहे. कुणास ठाऊक काय लिहून ठेवलंय, एक राजा होता, एक राणी होती आणि अशी काही गोष्ट करून ठेवली आहे लहान मुलांसारखी. तर सौभाग्य तुमचं की अशावेळी तुमचा जन्म झाला आणि अशावेळी या परमात्म्याने या सद्ग्रंथांची आपल्याशी ओळख करून दिली की आता तथ्य जसेच्या तसे विद्यमान आहेत. हे बघा, शिवमहापुराण हिंदी टीकासहित भाग 1 आणि हे खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशनातून प्रकाशित आहे. हे बघा, श्री शिवमहापुराण याचे अनुवादक आहेत विद्यावर्धी पंडित ज्वालाप्रसादजी मिश्र. कृत हिंदी टीकासहित खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबईमधून छापलंय. हे आहेत त्याचे संपूर्ण, त्यांची प्रिंटिंग प्रेस देखील आहे. हे प्रिंटेड बाय संजय बजाज
फॉर MS, खेमराज श्रीकृष्णदास, प्रोप्रायटर, श्री व्यंकटेश्वर प्रेस मुंबई एवढे. आता आपण जाऊया याच्या 3ऱ्या स्कंधामध्ये. यामध्ये थोडंसं एक मौखिक ऐकवतो, मग तुम्हाला हे अगदी सहज लक्षात येईल. जे प्रकरण हा दास तुम्हाला दाखवणार आहे त्याची थोडी भूमिका सांगतो. एक दिवस श्री ब्रह्मा आणि श्री विष्णूजी यांच्यामध्ये या गोष्टीवरून युद्ध झाले. ब्रह्माजी विष्णूजींना म्हणतात की मी तुझा जनक आहे, मी सर्व सृष्टीचा रचनाकार आहे आणि तू माझा मुलगा आहेस, पुत्र आहेस. विष्णूजी म्हणतात ब्रह्माजींना की मी तुझा बाप आहे, तू माझ्या नाभी कमलातून उत्पन्न झालायस. तर हे दोघे, हे ब्रह्माजी आणि विष्णूजींना हा भ्रम कसा झाला की मी भगवान आहे आणि तो म्हणतोय की मी भगवान आहे, की मी ईशा आहे आणि तो म्हणतोय की मी ईशा आहे, स्वामी आहे. तसा हा काळ काय करतो? हा काळ भगवान गीतेच्या अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 24-25 मध्ये म्हणतो की माझे एक अनुत्तम अटळ विधान आहे, निकृष्ट, की मी कधीही कुणाच्या समोर येत नाही आणि मी माझ्या योग मायेमुळे लपून राहतो. आणि हा मूर्ख जनसमुदाय मला मनुष्य समजत असेल, मी कृष्ण नाहीये. अर्जुनाला म्हणतोय की मी कृष्ण नाहीये, मी तर लपून राहतो आणि आता प्रकट झालोय. तो बाहेर येऊन दाखवत होता आपले संपूर्ण विराट रूप आणि मग सामावून घेऊन श्रीकृष्णामध्ये प्रवेश केला, जसे प्रेत होऊन प्रवेश करतात. आता या गोष्टी आपल्या लक्षात उशिरा येतील. तर काय होते की या साधू ऋषींनी साधना केली, हठयोग केले, समाधिस्थ असल्याचे ढोंग केले आणि शेकडो वर्ष बसून राहिले. तर या काळाने विचार केला की हे उठावेत इथून आणि कामाला लागावे. समाधी अवस्थेत कुणाला तर ब्रह्माजीचे रूप घेऊन आणि दर्शन दिले. ते ऋषी उठले आणि म्हणे की मला भगवान प्राप्त झाले. ज्या उद्देशाने मी समाधिस्थ झालो होतो त्यामध्ये मी भगवान श्री ब्रह्माजींना पाहिले आणि येऊन ब्रह्माजींच्या जवळ जे त्यांच्या समोर नेहमी असायचे सगुण, अशा त्यांच्यासमोर म्हणाले की तुम्ही भगवान आहात, तुम्ही तर पूर्ण परमात्मा आहात, तुम्ही स्वतःला अदृश्य ठेवले आहे. अजून हजारो लोकांना सांगितले की हे परमात्मा आहेत, हे सृष्टीचे निर्माते आहेत. आणि मी समाधी दशेमध्ये यांचे दर्शन घेतले. अजूनही 4-5 जणांना त्यांनी असेच दर्शन दिले ब्रह्माजींच्या रूपात. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? ज्योती शामराव चव्हाण. आपण कुठून आलात? सांगली, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी गृहिणी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2008ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? माझा परिवार सगळ्या देवदेवतांची पूजा करत होती, पण मला कुठल्याही देवावर विश्वास नव्हता. मी देवाची भक्तीच करत नव्हते कुठल्या. मी केली ही पहिली भक्ती माझी संत रामपालजी महाराजांचीच आहे. जसं तुम्ही सांगत आहात की आपण एक नास्तिक होतात आणि कुठल्याही देवी देवतांची आपण भक्ती करत नव्हतात, परंतु संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या भक्तीत कसे आलात? आमचे भगतजींनी 2004ला नामदीक्षा घेतली होती. तेव्हापासून ते मला खूप समजून सांगत होते की तू भक्ती कर, भक्ती खूप चांगली आहे, तू बाकीच्या संतांसारखं तू हे संत नाही आहेत आपले. रामपालजी महाराज खूप चांगले संत आहेत, तू त्यांची भक्ती घे, तू पुस्तक वाच. मग मी ज्ञानगंगा थोडं पुस्तक वाचायला लागल्यानंतर मला त्यातली सृष्टीरचना थोडी मला कळाली, तरी पण मी दुर्लक्ष केलं. नंतर काही लोकांचे अनुभव मी ऐकले, अनुभव मला पटायला लागले, म्हणून मी नामदीक्षा घेतली.
जसं तुम्ही सांगत आहात की आपण सुरुवातीला नास्तिक होतात, परंतु संत रामपालजी महाराजांचा आपण सत्संग ऐकलं, त्याचप्रमाणे त्यांचे जे श्रद्धाळू आहे संत रामपालजी महाराजांकडनं ज्यांनी अनुग्रह घेतला आणि त्यांच्या भक्तिमार्गात चालताना त्यांना काय अनुभव आले, लाभ आलेत, ते सुद्धा आपण ऐकलेत आणि आपल्याला प्रेरणा झाली, म्हणून आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? लाभ तर आम्हाला खूप चांगले आले. पहिला लाभ म्हणजे मला खरी भक्ती मिळाली. मी भक्ती करत नव्हते, खरी भक्ती काय आहे हे मला कळालं. त्यानंतर मग मला खूप त्रास होत होता. माझी शुगर एकदम 600 होती, त्याच्यावर एकदम 280वर शुगर आली. मी खूप गुरुजींना रडून प्रार्थना केली की मी कुणाचं ऐकत नव्हते, पण गुरुजी तुम्हीच परमात्मा आहे आणि तुम्हीच मला बरे केले आहे. त्यानंतर आमच्यामध्ये घरामध्ये खूप मोठा कोर्ट कचेरी चालू होता. तर मी त्या कोर्टाला विनंती करत होते की मला काही नको, फक्त हे कोर्ट कचेरी मला सोडून द्या. काहीच नाही पाहिजे, धन नाही पाहिजे, इस्टेट नाही पाहिजे, मला फक्त यातनं मुक्ती पाहिजे. तर एक दिवस असं झालं की मी घरी आले. 2 महिने मी बिलकुल कोर्टाकडे गेले नाही, पण न्यायाधीशाने माझा लँडलाईन नंबर होता तो घेतला आणि स्वतः नाझीरनी मला फोन केलं की तुम्हाला बाई तुम्हाला काय नको असेल तर तुम्ही या आणि तुम्हाला त्या केसमधून आम्ही करत आहोत. तर ही पहिला म्हणजे न्यायाधीश फोन करून बोलवत आहे, हे परमात्माचीच लीला फार मोठी आहे. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? त्यानंतर आमचं एक छोटंसं दुकान होता, व्यवसाय होता, तिथं मी खाद्यपदार्थ बनवत होते. मग एकदा काय झालं, मी आहे ना जिना उतरून खाली येत होते. थोडंफार मी आहे ना परमात्माची जप करत होते, पण आहे ना थोडी दुर्लक्ष झालं होतं. जास्त माझं लक्ष दुकानाकडे होतं. त्यामुळं मी पाय घसरून पडले आणि 2 काळे लोक माझ्या समोर येऊन उभारले, आता मी तुला घेऊन जाणार. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, अरे आपण विसरलो. मग मी आहे ना पहिला जप करू लागलो आणि तेवढ्यात मग ते लोक गेले. पण एवढ्या जोरावून मी पडले होते की सगळ्यांना वाटलं ही आता गेलीच आहे, ही जिवंत नाही आहे. पण बघितलं तर फक्त माझ्या पायाला थोडं लागलं होतं आणि पाय साधा फ्रॅक्चर झालेला होता. संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आपल्याला बरेचसे अनुभव आले, तर आपल्या ह्या अनुभवातून आपण समाज बांधवांना काय संदेश द्याल? समाज बांधवांना हे सांगणार की संत रामपालजी महाराज शास्त्रानुसार भक्ती सांगतात आणि भ्रूण हत्या बंद करतात, नशामुक्ती करतात, देश सुधारण्यासाठी ते नशामुक्ती करतात. मी नामदीक्षा घेतल्यानंतर मला भरपूर लाभ झाला. जसा तुम्हाला लाभ हवा असेल तर तुम्ही भक्तिशास्त्रानुसार तुम्ही करा. संत रामपालजी महाराज आर्थिक शारीरिक लाभ केला आहे, जसा माझा केला तसा तुमचाही करतील. तुम्हीही नामदीक्षा घेऊन तुमचं कल्याण करा. जर साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? TV चॅनलवर खाली नंबर येतात, त्या नंबरवर तुम्ही डायल केला की तुम्हाला तो नंबर मिळाला. कुठल्या जिल्ह्यात कुठे आहे तो तुम्हाला नंबर मिळून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. या नामदीक्षेसाठी साधकाला किती पैसे मोजावे लागतात? 1ही रुपये मोजायला नाही लागत. नामदीक्षा घेताना फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि नामदीक्षा घेतल्यानंतर जी सामुग्री मिळते ती फ्रीमध्ये सर्व मिळतं. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी
आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.